हाय फ्रेंड्स, आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त राधाचा मेकअप कसा करायचा स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। चला तर बघूया आपण राधाचा मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करायचा आहे तो। त्याच्यानंतर आपल्याला सर्व सामान एका ठिकाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। जे काय लागणार आहे ते सगळे एका ठिकाणी काढून घ्यायचं आहे। बघू शकता फ्रेंड्स, त्याच्यानंतर पाण्याने मी इथे वॉटर स्प्रे केला आहे आणि एक ड्राय टिश्यू घेऊन मी पूर्ण चेहरा माझा वाइपअप करते। व्यवस्थित सगळं जो काय आधीचा मेकअप होता तो मी सगळा काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला टोनर यूज करायचा आहे। कुठलंही टोनर तुम्ही फ्रेंड्स इथे यूज करू शकता। माझ्याकडे स्किन विलाचं टोनर आहे तर ते मी घेतलेलं आहे आणि बघा कशा पद्धतीने लावतीये त्याच पद्धतीने तुम्ही देखील लावायचं आहे। त्याच्यानंतर हाताने देखील टॅप टॅप करायचं आहे म्हणजे स्किनमध्ये तो मर्ज होणार आहे। बघू शकता फ्रेंड्स तुम्ही। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मॉइश्चरायझर। तुम्ही कुठलेही मॉइश्चरायझर वापरू शकता जे तुमच्या चेहऱ्याला सूट होतं। तर इथे मी ॲक्वा ब्लास्टचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे PSC कंपनीचं। बघू शकता फ्रेंड्स, थोडीच क्वांटिटी लागते आणि सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। बघू शकता फ्रेंड्स तुम्ही। त्याच्यानंतर आपल्याला प्रायमर यूज करायचा आहे। प्रायमरी घेताना थोड्याच क्वांटिटीमध्ये घ्या आणि व्यवस्थित सगळ्या चेहऱ्यावर पसरवा। प्रायमरमुळे सगळा मेकअप तुमचा इव्हन होतो, जास्त वेळ टिकतो। बघू शकता फ्रेंड्स। त्याच्यानंतर मला डार्क स्पॉट आहेत त्याच्यामुळे मी इथे ऑरेंज कन्सिलर घेतलेला आहे। डोळ्याखाली काळा आहे किंवा पिंपल्स आहे तिथे तुम्ही ऑरेंज कन्सिलर यूज करू शकता। माझ्या चेहऱ्यावर जास्त डार्क स्पॉट नाही आहेत, जिथे जिथे आहे तिथे तिथे मी फक्त ऑरेंज कन्सिलर लावून घेतलेला आहे। बघू शकता फ्रेंड्स। त्याच्यानंतर एका ब्लेंडरच्या मदतीने आपल्याला ते स्प्रेड करायचं आहे। आपल्याला टॅप टॅप करायचं आहे, घासायचं नाही आहे। व्यवस्थित टॅप टॅप करत पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे, मॅट अँड लुकचा आहे, नॅचरल O3 हा त्याचा नंबर आहे। जे माझ्या चेहऱ्याला सूट होतं तेच फाउंडेशन मी घेतलं आहे। जे तुमच्या चेहऱ्याला सूट होतं ते फाउंडेशन तुम्ही घेऊ शकता फ्रेंड्स। पूर्ण चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे। मी इथे व्हिडिओ मुद्दाम फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग बघायला कंटाळा येतो, त्यामुळं मी इथे व्हिडिओ फास्ट केला आहे। आपल्याला फक्त ब्लेंडरच्या मदतीने सगळ्या चेहऱ्यावर फाउंडेशन पसरवून घ्यायचं आहे, ब्लेंड करायचं आहे। बघू शकता फ्रेंड्स, कान मान सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही देखील करायचं आहे फ्रेंड्स। तुम्ही देखील राधाचा रूप घरच्या घरी तयार करू शकता स्वतःच्या स्वतः। त्याच्यानंतर इथे फाउंडेशन सेट करण्यासाठी मी बनाना पावडर घेतली आहे। बनाना पावडर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे आपलं जो काय मेकअप आहे तो तिथे सेट होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला आय शॅडो करायचे आहे। कुठल्याही कलरचे आय शॅडो तुम्ही करू शकता। इथे मी चॉकलेटी कलरचे आय शॅडोज करते। बघू शकता फ्रेंड्स। त्याच्यानंतर आपल्याला ॲब्रोज डिफायनर करायचं आहे। ॲब्रोज डिफायनर कंपल्सरी करायचं आहे फ्रेंड्स। ॲब्रोज डिफायनरमुळे काय होतं, चेहऱ्याला एक वेगळाच आकार येतो आणि चेहरा सुंदर दिसतो। त्याच्यामुळे ॲब्रोज डिफायनर आपल्याला कंपल्सरी करायचं आहे। बघू शकता फ्रेंड्स कशा पद्धतीने मी ॲब्रोज डिफाईन करते। हा सगळा मेकअप आपल्याला स्वतःच्या स्वतः करायला येतो फ्रेंड्स, फक्त थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे असते। एकदा दोनदा केला की तुमचा तिसऱ्यांदा बरोबर हात बसेल। त्याच्यानंतर आपल्याला इथे मस्करा घ्यायचा आहे। माझ्याकडे स्विस ब्युटीचा मस्करा आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो। बघू शकता फ्रेंड्स कशा पद्धतीने लावते। त्याच्यानंतर आपल्याला लायनर लावायचं आहे। लायनर लावताना व्यवस्थित लावायचं आहे। बघू शकता फ्रेंड्स। त्याच्यानंतर आपल्याला लिपस्टिक लावायची आहे। कुठल्याही कलरची तुम्ही लिपस्टिक लावू शकता जी तुमच्या ड्रेसला मॅचिंग होईल अशी। त्याच्यानंतर आपल्याला ब्लश ऑन करायचं आहे। बघू शकता फ्रेंड्स ब्लश ऑन कशा पद्धतीने करते मी। त्याच्यानंतर आपल्याला हायलाईट करायचं आहे। मी इथे फॅन ब्रश घेतला आहे आणि फॅन ब्रशच्या साहाय्याने हायलाईट करते। बघू शकता फ्रेंड्स तुम्ही। हायलाईट केल्यामुळे चेहरा उठाळून येतो। त्याच्यानंतर जी काही ज्वेलरी आहे ती आपण घालून घ्यायची आहे। बघू शकता फ्रेंड्स। त्याच्यानंतर हेअरस्टाईल करून घ्यायची आहे। चला तर फायनल लुक आपण बघूयात स्टेप बाय स्टेप कसा केला आहे तो मी।
फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर काही समजणार नाही. चला तर भेटूया आपण फायनल लुकमध्ये. तोपर्यंत बघत राहा फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.